संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये क्रिसमसची धामधूम. 200 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला भाईंदर पश्चिम येथील मांडली स्ट्रीट या गावामध्ये क्रिसमसची धामधूम. या ठिकाणी सर्व धर्माचे ज्येष्ठांपासून ते तरुण मंडळी सोबत एकत्र मिळून हा सण साजरा करतात. विशेषतः यंदा हा सण साजरा करताना एकात्मतेचा संदेश देण्यात आलेला आहे. याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधी विजय काते यांनी. संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये नाताळाची धामधूम पसरलेली तर आहेच, पण विशेषतः भाईंदर पश्चिम येथील हा मांडळी स्ट्रीट तुम्ही बघू शकता. इथे रोषणाईने हा संपूर्ण रस्ता उजळून निघालेला आहे. आणि विशेषतः ह्या इकडे ख्रिस्ती धर्मीय म्हणजे याला आपण गाव बोलू शकतो, याला ऐतिहासिक वारसा आहे. गेली 200 वर्षापासून इकडे लोक स्थानिक राहतात. आणि विशेषतः म्हणजे ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी किंवा या ख्रिस्ती धर्माच्या नाताळ सर्वांसाठी हे लोक सर्व एकत्रितपणे इथे कार्यरत करतात. आणि विशेषतः राष्ट्रीय एकात्मता संदेश देणारी ही मांडली स्ट्रीट आहे. इथे हिंदू पण तेवढ्याच योगाने त्या तरुण मंडळी हा तयारीला लागलेली आहेत. या संपूर्ण विषयाबद्दल इकडचे जे स्थानिक आहेत त्यांचं मनोगत तरी काय आपण जाणून घेऊ. मीरा भाईंदर पंचक्रोशीतील हे जे गाव आहे, या गावाला आमची एक स्ट्रीट म्हणतात, मांडली स्ट्रीट. या मांडली स्ट्रीटला पण भरपूर म्हणजे बरीच वर्ष 200 वर्षांचा वारसा आहे. आणि येथे आज जय्यत तयारी झालेली आहे प्रभू येशूच्या स्वागताची. आणि हा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही सर्व येथे उत्सुक झालेलो आहोत. आणि आपलंही ते स्वागत करीत आहे, कारण हा जन्मोत्सव सोहळा हा आमचा एकट्याचा नाही, कारण ह्याला हातभार लावण्यासाठी आमचे अनेक हिंदू बांधव देखील आलेले आहेत. आणि ह्यातून आम्हाला सांगावं असं वाटतं की इथे आम्ही राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच नॅशनल इंटिग्रेशन दाखवत आहोत, की फक्त ख्रिश्चन बांधवच हा सण साजरा करीत नाहीत, तर अनेक बांधवही मोठ्या संख्येने आम्हाला यांनी इथे मदत केलेली आहे. आणि त्यांच्या त्यांचा हातभार आम्हाला लाभल्यामुळेच आमची आजची ही तुम्ही बघता आकर्षित रोषणाई वगैरे आहे. तर मला वाटतं त्याच्यामध्ये हिंदू लोकांचा जास्त हातभार लागलेला आहे. ऑफकोर्स आमचे ख्रिस्ती बांधव आहेतच त्याच्या मदतीला. आणि तुमच्या मागे तुम्ही बघता एक सेल्फी पॉईंट आहे. हा सेल्फी पॉईंट खास करून सगळ्या तरुण मंडळींचा एक आकर्षण केंद्र म्हणून आम्ही केलेला आहे. आणि नक्कीच हे आम्ही गौरवास्पद आम्ही म्हणू शकतो की आम्ही सर्वजण इथले जे आहोत ख्रिस्ती बांधव एकजुटीने एकत्र येऊन नवीन तरुणांसाठी एक आदर्श आम्ही ठेवत आहोत. कारण हा जो पारंपरिक सण आहे हा फक्त आम्हीच साजरा करतो असं नाही, इतर धर्मीय पण साजरा करीत आहे. आणि ह्या सणाचं महत्त्व जे आहे ते आमच्या तरुण मंडळीने इतरांना पण दाखवावं या उद्देशाने आम्ही हा सण साजरा करीत आहोत. आणि दॅट्स ऑल. माझं नाव शेल्डन आहे. माय नेम इज शेल्डन. So basically we all of us youth have come and gathered and prepared this for the birth of Jesus. Birth of Jesus is very important for us because he came for our salvation. And that is why we celebrate this feast. And all of our youths, not only our Catholics but also our non-Catholics brethren, all of us came together to prepare the crib and also this selfie stand and all the stars, the decoration what we have done. It is like really such a good thing. Like as a community, it's not, our Manli street is not just like, you know, Catholics are separate, non-Catholics are separate. No, we come as a community together. Like all religions come together and we celebrate together. We have put in so much efforts, all our youths. We have really worked very hard till the whole night, early morning. Like we have put in so much efforts